नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे पाटील वाड्यावर या. काही झालं तरी मी त्या वाड्यावर जाणार नाही. देशमुख पाटील रागात पुढ्यात बसले त्यांच्या पत्नीला म्हणाले, मग आपण जायचं कुठं? पाटलाची बायको पार्वती थोड्या वैतागलेल्या स्वरात म्हणाली. देशमुख पाटील त्यांच्या बायकोला समजावत म्हणाले, कुठं कशाला जायला पाहिजे, इथंच राहू. म्हातारपणी एवढा राग चांगला नाही. सुनबाई सोबत जुळवून घे. अगं शिकलेली पोरगी ती. आपला काळ वेगळा होता. सून सासूचा शब्द खाली पडू देत नव्हती. ही तरी मेली माझा शब्द कुठं खाली पडू देते, लगेच भांडायला उठते. पार्वतीबाई रागात म्हणाली. पाटील तिला समजवण्यासाठी काही बोलणार तेवढ्यात पार्वती विनंती करत पुढे बोलू लागते. मी काय म्हणते, एकुलता एक पोरगा आहे आपल्याला. आमच्या दोघींच्या भांडणांमुळे त्याला लई त्रास होतो बघा. बिचारा दिवसभर काम करून घरी येतो आणि रात्री ही अवदासा त्याचं डोकं खाते. अहो आपण दोघं जड झालोय तिला. मी काय म्हणते, चला वाड्यात राहायला जाऊ. आपल्यामुळे आपल्या पोराला त्रास नको. देशमुख पाटील त्यांच्या पत्नीचं बोलणं ऐकून विचारात हरवतो. त्यांना सुद्धा त्यांच्या पत्नीचं म्हणणं पटत होतं, पण वाड्यात जाऊन राहण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. त्याला कारणही तसंच होतं, कारण त्या वाड्यात कलावतीबाईने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गावातील लोकांचं असं म्हणणं होतं की कलावतीचं भूत त्या वाड्यात आहे. काही लोकांनी तर तिला बघितल्याचा दावा सुद्धा केला होता. त्यामुळे वाड्यात जाण्याची कोणाची हिंमत होत नसे. देशमुख पाटील एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, पार्वती, कलावतीचं काय करायचं? पार्वतीबाई रागात म्हणाली, कोण कलावती? तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं का तिचं भूत? एकदा माणूस मेलं की मेलं. गावातल्या लोकांना काय जातो भूमिका उठवायला. ठरलं, आपण उद्या सकाळी वाड्यात राहायला जातोय. देशमुख पाटील काय बोलायला जाणार तेवढ्यात पार्वती म्हणाली, आता एक शब्द नाही. तरुणपणी सुखानं जगू दिलं नाही, आता म्हातारपणी सुखानं मरू तरी द्या. असं म्हणून पार्वतीबाईने दिवा विझवला आणि अंगावर पांघरून घेऊन ती झोपी गेली. पण देशमुख पाटील मात्र शून्य छताकडे पाहत होते. वाडा, कलावती, भूत, तमाशा, कलावतीचा चंद्रमुखी चेहरा ते डोळे बंद करताच त्यांना दिसू लागला. 40 वर्षापूर्वी देशमुख पाटलाचं तमाशात काम करणाऱ्या कलावतीवर जीव जाडला. पाटलाचं लग्न झालेलं असताना, घरी सेवा करण्यासाठी देखणी बायको असताना ते कलावतीकडे आकर्षित होऊ लागले. कलावती कायमची आपली होण्यासाठी त्यांनी कलावतीला 50,000 रुपये देऊन विकत घेतलं. ही गोष्ट देशमुख पाटलाच्या घरच्या लोकांना कळताच त्यांनी देशमुख पाटलाला दमदाटी केली. पण शेवटी देशमुख पाटलाच्या हट्टाला ते सुद्धा शरण आले. देशमुख पाटलाने कलावतीला गावात आणलं खरं, पण ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून देशमुख पाटलाने कलावतीसाठी एक वाडाच बांधला. त्या वाड्याला त्यांनी नाव दिलं कलावती वाडा. देशमुख पाटलांचं प्रेम बघून कलावती खुश झाली. मग काय, रोज रात्री देशमुख पाटलाच्या वाड्यात बैठक रंगू लागली. कलावतीच्या नृत्याची, सौंदर्याची, तिच्या आवाजाची चर्चा पुरुषांमध्ये रंगू लागली. तिला बघण्यासाठी लोकांची तळमळ व्हायची. पण कलावती वाड्यात देशमुख पाटलाशिवाय दुसऱ्याला जायची परवानगी नव्हती. देशमुख पाटलांनी दामू नावाचा घरगडी लावला. कलावतीला काय हवं काय नको तोच बघायचा. आठवड्याचा बाजार करायला तो वाड्याबाहेर आल्यावर लोक त्याला कलावतीबाईबद्दल विचारायचे. मग काय, दामू तेल मीठ लावून कलावतीच्या सौंदर्याचं कौतुक करायचा. एके दिवशी कामानिमित्त देशमुख पाटील गावाबाहेर गेले. सायंकाळी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी बघितलं की कलावतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते खूप घाबरले. त्यांनी दामूला आवाज दिला तर दामू सुद्धा नव्हता. तेव्हा त्यांना लक्षात आलं की दामू सकाळीच 2 दिवसांच्या सुट्टीवर बाहेर गेला आहे. देशमुख पाटलांनी गावातील लोकांच्या मदतीने कलावतीचा अंत्यसंस्कार केला. कलावतीला बघण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली. त्यानंतर देशमुख पाटलांनी वाड्याला कुलूप लावलं. कलावती मेल्यावर काही दिवसातच वाड्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना वेगवेगळे भास होऊ लागले. जसं वाड्याच्या दरवाजावर कोणीतरी हात आपटत आहे, वाड्यातून स्त्री गात असल्याचा आवाज यायचा. काही लोकांचं तर असं म्हणणं होतं की वाड्याच्या गच्चीवर त्यांनी कलावतीला फिरताना बघितलं. गावातील लोकांना खात्री झाली होती की कलावतीचं भूत वाड्यात आहे. त्यामुळे वाड्याच्या आत काय, पण वाड्याच्या समोरून जाताना सुद्धा लोक घाबरायचे, देवाचं नाव घ्यायचे. आणि आज त्याच वाड्यात जाऊन राहण्याची वेळ देशमुख पाटलांवर आली होती. 40 वर्षात बरंच पुलाखालून पाणी गेलं होतं.
देशमुख पाटलांनी 2 गड्यांच्या मदतीने वाडा स्वच्छ करून घेतला. जी खोली कलावतीची होती तिला कुलूप लावलं. सुनेपासून सुटका झाल्यामुळे पार्वतीबाई खुश होत्या. त्या नास्तिक, नाव जरी पार्वती असलं तरी नास्तिक होत्या. त्यांचा देव आणि दानव दोघांवरही विश्वास नव्हता, त्यामुळे त्या निवांत होत्या. पण जसा सूर्य मावळत होता तसं देशमुख पाटलांचं हृदय धडधडत होतं. कलावती आपल्या आसपास असल्याचा भास त्यांना होत होता. पाटलांनी जेवण केलं आणि ते लगेच बेडवर झोपायला गेले. पार्वतीबाईने किचनमध्ये थोडी आवराआवर केली आणि त्या सुद्धा पाटलाजवळ जाऊन झोपल्या. त्यांनी शेजारी झोपलेल्या पाटलावर एक कटाक्ष टाकला तर पाटील शून्यात वाड्याच्या छताकडे बघत होते. पार्वतीबाईने विचारलं, काय झालं? झोप येत नाहीये का? पाटलांनी काहीच उत्तर दिलं नाही. पार्वतीबाईला समजतं की पाटील खूप घाबरले आहेत. पार्वतीबाई पाटलाचा हात प्रेमाने हातात घेत म्हणाली, हे बघा, घाबरू नका. भूत प्रेत असं काही नसतं. अंधारात लोक स्वतःच्या सावलीला भूत समजून घाबरतात आणि दुसऱ्या दिवशी लोकांना सांगतात भूत त्यांच्या पाठीमागं लागलं होतं म्हणून. झोपा आता. असं म्हणून पार्वतीबाईने दिवा विझवला. तसा खोलीत अंधार पडला. त्या अंधारात पाटलाला एका स्त्रीची आकृती दिसली, जी पाटलाकडे एकटक बघत होती. त्या स्त्रीला बघून पाटलाच्या हातापायातील शक्ती शून्य होत गेली. त्यांनी डोळे घट्ट बंद केले आणि पांघरून घेतलं. थोड्या वेळात त्यांच्या कानावर घुंगरांचा आवाज ऐकू आला. तो आवाज कमी कमी होत गेला. ती स्त्री खोलीच्या बाहेर गेल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांच्या जीवात जीव आला. पण पुढच्या क्षणी त्यांच्या कानावर एका स्त्रीचा गुणगुणण्याचा आवाज आला. तो आवाज त्यांच्या ओळखीचा होता. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, कलावती, कलावती. त्यांनी शेजारी झोपलेल्या त्यांच्या पत्नीकडे बघितलं तर ती गाढ झोपली होती. पाटलांना कलावतीला बघण्याची इच्छा झाली. त्यांनी भीत हलगतपणे दरवाजा उघडला. वरांड्यात नजर फिरवली तर पायरीजवळ बसून कलावती पायातील घोंगरू व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करत होती. पाटील झपाझप पावलं टाकीत तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, कलावतीने पाटलाकडे वळून बघितलं आणि म्हणाले, देशमुख साहेब, आज लय उशीर केला यायला. आणि दामूला कुठे ठेवलं तुम्ही? तो नाही आला? देशमुख साहेब, लय काम चुकार झालंय बघा. तो दामू गावात बाजार करायला जातंय बेनं आणि दिस माथ्यावर येई पोचतो तिकडेच रेंगाळतंय. बरं तुम्ही हात पाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी खायला बनवते काहीतरी. भूक लागली असेल ना तुम्हाला. असं म्हणून कला तिच्या खोलीत जाते. पाटील सुद्धा स्वतःचा तोल सावरत तिच्या मागे जातात. कला तिच्या खोलीमध्ये स्टोव पेटवण्याचा प्रयत्न करत असते. पाटील तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतात आणि म्हणतात, कला मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. कला पाटलाजवळ येत म्हणाली, पाटील, काय गुन्हा केलाय तुम्ही? देशमुख पाटील म्हणाले, तू गळफास का घेतलीस कला? कुठे कमी पडलो हो तुम्ही? आता मात्र कलावती डोळे मोठे करून पाटलांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागते. पाटील पुढे म्हणाले, कला, तू मला सोडून का गेलीस? पाटील जोरात ओरडतो, का घेतलास गळफास? का कुठं कमी पडलो मी? कुठं? सांग कला. अचानक पाटलांच्या तोंडावर टॉर्चचा प्रकाश पडतो. पार्वतीबाई पाटलाला आश्चर्याने विचारतात, हो, काय करता इथं तुम्ही आणि कोणाशी बोलताय? झोपले होते ना तुम्ही? देशमुख पाटील भानावर येतात. ते एका आडगळीच्या रूममध्ये उभे होते. त्यांच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात, कलावती. मी कलावतीला बघितलं पार्वती. पार्वतीबाई रागात म्हणते, मुर्दा बसवला त्या कलावतीचा. कुठं बघितलं तुम्ही कलावतीला? पाटील म्हणाले, आता इथं माझ्या समोर उभा होती. आता इथं होती, मग गेली कुठं? पार्वतीबाई रागात विचारते. पार्वतीचा प्रश्न ऐकून पाटील विचारात पडतात. पार्वतीबाई पुढे बोलू लागते, ती नाचणारी या वाड्यातून गेली, तुमच्या आयुष्यातून गेली, पण तुमच्या मनातून नाही गेली. म्हणून या वाड्यात आल्यावर तुम्हाला ती दिसायला लागली. पार्वती, अगं नाही, मी खरंच बघितलं तिला, पाटील म्हणाले. पार्वतीबाई एक कटाक्ष पाटलावर टाकते आणि रागात रूमच्या दिशेने जाऊ लागते. पाटील सुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागतात. मागे वळून बघतात तर कोणीच नाही. जेव्हापासून पाटील आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई वाड्यात राहायला आले होते तेव्हापासून पाटलांना कलावती दिसायला लागली होती.
पहिले काही दिवस पार्वतीबाई पाटलावर रागावली, पण जेव्हा हे रोज रात्रीचं झालं तेव्हा मात्र त्यांनी नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून दुर्लक्ष करायला सुरुवात केली. रोज रात्री 12च्या सुमारास कलावती पाटलाला दिसायची. पाटील कलावती सोबत गप्पा मारायचे. हे पार्वती बघायची, पण तिला फक्त पाटील दिसायचा कोणाशी तरी गप्पा मारताना. एकदा पाटील विचारात हरवलेले असताना पार्वतीने विचारलं, काय झालं एवढा विचार करायला? तेव्हा पाटलाने सांगितलं, 40 वर्ष झाली मला एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. कसल्या प्रश्नाचं? पार्वतीने विचारलं. पाटील म्हणाले, कलावतीनं गळपास का घेतला असेल? कलावतीचं नाव ऐकताच पार्वतीबाईच्या कपाळावर आट्या आल्या. रोज रात्री भेटायला येते ना तुम्हाला ती, मग विचारा की तिलाच. पार्वती रागात म्हणाली. पाटील म्हणाले, आज या वाड्यात येऊन 1 वर्ष झालं. रोज रात्री कलावती मला भेटायला येते. आम्ही खूप गप्पा मारतो. पण जेव्हा मी तिला गळपास घ्यायचं कारण विचारतो तेव्हा ती रागात माझ्याकडे बघते आणि काही न बोलता निघून जाते. कदाचित तिला मला तिच्या गळपास घेण्याचं कारण सांगायचं नसेल. का घेतला असेल तिने गळपास? काय घडलं असेल त्या दिवशी वाड्यात? पार्वतीबाईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला माहित आहे कलावतीने गळपास का घेतला ते. पाटलाने आश्चर्याने विचारलं, का घेतला? सांग मला, सांग पार्वती, कलावतीने गळपास का घेतला? पार्वती पुढे सांगू लागते, त्या दिवशी तुम्ही दामूला घेऊन तालुक्याला गेलात. हीच संधी होती मला वाड्यात येण्याची. मी वाड्यात आले. कलावती नुकतीच आंघोळ करून उंखात बसली होती. गोरीपान कलावती तिच्या अंगावर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे सोन्यासारखी चमकू लागली. तेव्हा मला कळलं की तुम्ही तिच्यासाठी एवढे वेडे का झाला होतात. तुम्हीच काय, कोणताही पुरुष तिच्या सौंदर्यावर भाळला असता. तिला बघून माझ्या मनात असूया निर्माण झाली आणि मी तिला धमकीच दिली, जर तू माझ्या नवऱ्याला नाही सोडलंस तर मी गळपास घेऊन स्वतःला संपवेल. आणि त्याच दिवशी तिने गळपास घेतला. हे ऐकून पाटलाच्या डोळ्यातील अश्रू गालावर आले. पाटील म्हणाले, म्हणजे तुझा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःला संपवलं? यावर पार्वती काहीच बोलली नाही. आपला संसार वाचवण्यासाठी कलावतीने स्वतःच्या जीवाचा बळी दिला ही गोष्ट पाटलाला सहन होत नव्हती. त्यांना सुद्धा कायमचं कलावतीकडे जाण्याची इच्छा होत होती. आणि एक दिवस कलावतीने ज्या ठिकाणी गळपास घेतला त्याच ठिकाणी पाटलाने गळपास घेऊन स्वतःला कलावतीच्या स्वाधीन केलं. आता त्या वाड्यात पार्वती एकटीच राहत होती. एकट्या पार्वतीला त्या वाड्यात राहणं असह्य झालं. तिच्याही मनात स्वतःला संपवण्याचा विचार यायचा, पण ती स्वतःची समजूत काढायची. आपण स्वतःला का संपवायचं? आपण नवऱ्यावर एवढं प्रेम केलं, पण तो कलावतीच्या नादी लागला. आपण एकुलत्या एका मुलावर किती प्रेम केलं, पण वाड्यात राहायला आल्यावर त्याने एकदाही आपली चौकशी केली नाही. आपलं या जगात जर कोणी असेल तर ते फक्त आपण आहोत. सगळ्यांनी आपल्याला धोका दिला. मी स्वतःला धोका नाही देणार. स्वतःवर प्रेम करणार आणि स्वतःसाठी जगणार. या बकाल वाड्याच्या छातीवर पाय ठेवून जगणार. या वाड्यातल्या अंधाराचं पोट फाडून रस्ता शोधणार. मी जगणार. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर चॅनल लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.